दाद काही मिळत नाही। आमच्यावरती लोकशाहीच्या नावाने जर काही हुकुमशाही गाजवणार असतील तर ही हुकुमशाही आम्ही काही त्यांना गाजवू देणार नाही, हे तर नक्की आम्ही केलेलं आहे। थोडक्यात आज आमचं म्हणणं या दोन्ही आयुक्तांकडे, कारण काल दोन्ही आयुक्तांना आमच्या विरोधी पक्षांची किंवा आमच्या राजकीय पक्षांची, विरोधी नाही राजकीय पक्षांचे प्रतिनिधी मंडळ त्यांना भेटलं, शिष्टमंडळ भेटलं। त्याच्यात आम्ही केंद्राचे जे निवडणूक आयुक्त इकडे आहेत प्रतिनिधी त्यांना भेटलो। त्यांनी सांगितले की स्थानिक स्वराज्य संस्था आणि हा सगळा विषय हा राज्य निवडणूक आयुक्ताकडे येतोय। त्यांच्याकडे भेटलं आमचं दुसरं, त्यांनी सांगितलं मतदार यादीचा अधिकार हा केंद्राच्याकडे येतोय। मग नेमका याचा बाप कोण आहे, जबाबदारी कोणाची आहे, का निवडणुका आपल्या घ्यायच्या म्हणून घ्यायच्या आहेत? आणि आम्ही त्यांच्याशी बोलत असताना मुहूर्त काय लागला त्यांनी कळत नाही, पण कालच्या काल निवडणुकांचा कार्यक्रम जाहीर केला। आम्ही त्यांना स्पष्ट शब्दात सांगितलेलं आहे की जोपर्यंत हा संपूर्ण निवडणूक मतदार यादीतला घोळ तुम्ही त्याच्यावरती काही स्पष्टीकरण किंवा तो सुधारत नाही तोपर्यंत या निवडणुका होता कामा नयेत। सुप्रीम कोर्टाचा त्यांनी आदेश आम्हाला दाखवण्याचा प्रयत्न केला, पण सुप्रीम कोर्ट असं कधी कुठेही सांगत नाही की तुमच्यात काही दोष असले तरी चालतील, पण ह्या तारखेच्या आधी निवडणुका घेतल्याच पाहिजे। हा सर्वोच्च न्यायालयाचा काही तसा निर्णय नाही। त्यांनी सांगितले की या निवडणुका सदोष असता कामा नयेत आणि निष्पक्षपातीपणाने ते झाले पाहिजेत। आता ह्या सगळ्या गोष्टी झाल्यानंतर दोन्ही आयुक्त समोर बाजूबाजूला होते। आम्हाला त्यांनी सांगितले की आम्ही याचा सकारात्मक विचार करतो आहोत। म्हटलं विचार करून चालणार नाही, या गोष्टी होता कामा नयेत। या गोष्टी होता कामा नयेत, कारण आपल्याला जो काही धक्का बसला होता विधानसभा निवडणुकीच्या निकालानंतर, त्या सगळ्या सत्ताधारी जे आता आहेत त्यांच्या सत्ता प्राप्तीच्या चोरवाटा आम्ही आता अडवलेल्या आहेत। या चोरवाटा आहेत, मतचोरी ही चोरवाट आहे, पक्षचोरी ही चोरवाट आहे। त्याच्यानंतर आणखीन एक मुद्दा आम्ही सांगितला, पण तो त्याचा पुढचा टप्पा आहे। पहिली मतदारांची यादी ही निर्दोष असायला पाहिजे, व्यवस्थित असायला पाहिजे। म्हणजे 117 वर्ष आणखीन 124 वर्ष असे जर का लंबी उमरवाले मतदार असतील तर मला वाटतं जगातलं सगळ्यात चांगलं वातावरण, हवामान हे आपल्या देशात आहे। कारण इकडे लंबी आयु, दीर्घायुष्य भव म्हणतात ना, तसं झालेलं आहे। थोडक्यात एक तर निवडणूक आयोगाने एक स्वीकारलं पाहिजे की त्यांचा पुनर्जन्मावरती तरी विश्वास असला पाहिजे, आणि नाही तर जे मतदार हयात आहेत आणि त्यांचा मतदाराचा अधिकार हा हिरावून घेतलाय, डिलीट केलेला आहे, मग